श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीची पहिली आणि अत्यंत शुभ तिथी। कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हा सण आपण सर्वजण साजरा करणार आहोत। या दिवशी धन, आरोग्य, समृद्धी यासाठी देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी देव यांची पूजा आपण सर्वजण करणार आहोत। लक्ष्मी आगमनाचा पहिला दिवस सोनं, चांदी, भांडी किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो। तर या दिवशी आपण एक गोष्ट करणार आहोत, ती कुठली तर यमदीपदान। यमदीपदान हे कसं करावं, कोणी करावं, हा दिवा आपण सर्वजण लावत असतो। यमदीप हा धनतेरसच्या दिवशी आपण सर्वांनी लावायचा आहे। यमदीपदान कसं, कोणी आणि केव्हा करावं, यमाचा दिवा कसा तयार करावा, कोणता मंत्र बोलावा, त्यासाठी वात कोणती लागणार आहे, तेल कोणतं लागणार आहे, याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे। मृत्यू हे शाश्वत सत्य आहे, पण आपल्या घरामध्ये कुणालाच अपमृत्यू येऊ नये यासाठी किंवा ती वाईट वेळ कोणावरही पटकन येऊ नये यासाठी आपण प्रत्येकजण देवाला प्रार्थना करत असतो। तर मृत्यू आणि अनिष्ट टाळण्यासाठी संध्याकाळी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी हा दिवा लावायचा आहे। मृत्यू हे शाश्वत सत्य आहे, पण जेव्हा आपण जशी देवाला प्रत्येकजण ही प्रार्थना करतो, तर माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा अपमृत्यू, कुठल्याही वाईट प्रसंग माझ्या जीवनात येऊ नये अशी प्रार्थना आपण सर्वजण देवाकडे करत असतो। पण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जर यमदीपदान केलं, यामुळे बऱ्याचशा अशा अडचणी आपल्या जीवनातून दूर राहतील हे नक्की आहे। यमदीपदान हे कधी करायचं, कुठल्या वेळेत करायचं, त्याचबरोबर दिशा कुठली असावी, वात कोणत्या धाग्याची बनवावी, ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती तो व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे। ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। यमदीपदान हे धनतेरसच्या दिवशी सायंकाळी आपल्या सर्वांना लावायचं आहे आणि त्यावेळेला आपल्या घरातील सर्वजण त्या ठिकाणी घरात असले पाहिजेत। जर कोणाला मासिक धर्म, विटाळ आणि सुतक असेल, त्या व्यक्तीने यमदीपदान हा विधी सध्या तरी करू नये। जर तुम्हाला शक्य असेल तर दुसऱ्या शेजारच्या व्यक्तीकडून तुम्ही हा यमदीपदान करून घेऊ शकता। धनतेरसच्या दिवशीच आपल्याला हा दिवा लावायचा असतो। त्यामुळे त्यावेळेला आपल्याला एक मंत्रही बोलायचा असतो। आता यमदीपदान कसं करावं त्याबाबत आता माहिती घेऊया। यमदीपदान करत असताना आपण जेव्हा तो दिवा बनवतो, त्यावेळेला आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, थोडीशी हळद आणि पाणी। हे सर्व मिश्रण एकत्र करायचं, घट्ट गोळा असा बनवायचा आणि ज्या वेळेला आपण यमदीपाचा दीप म्हणजे दीप बनवणार आहोत, त्यावेळेला मिठाचा वापर हा करायचा नाही। हा दिवा तुमच्या विभागाकडे जी पद्धत असेल, तुमच्या विभागानुसार तुम्ही चौमुखी दिवा बनवू शकता किंवा एकमुखी देखील दिवा बनवू शकता। मी स्वतः एकमुखी दिवा बनवते, काही ठिकाणी मुटके देखील बनवले जातात 2, तर आमच्याकडे तसे मुटके बनवले जात नाही। तर मी फक्त दिवा हा साधा बनवते, त्यामध्ये फक्त हळद असते, पाणी असतं आणि पीठ असतं। आणि तर तुम्ही तुमच्याकडे जर प्रथा असेल मुटके बनवण्याची, तर त्या दिव्यासोबत तर ते देखील तुम्ही बनवू शकता। आणि या वेळेला एकमुखी दिवा बनवतो आणि तो दिवा, त्यामध्ये जी वात आहे ती वात एकच वात असावी। यमाला जेव्हा आपण दिवा बनवतो त्यावेळेला एकच वात टाकत असतात आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे। जेव्हा आपण देवासाठी दिवा बनवतो त्यावेळेला जोडवात असावी आणि पण ज्या वेळेला आपण यमदीप बनवतो त्यावेळेला एकच वात आपल्याला वापरायची आहे। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि यामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर आपण करणार आहोत। पण या दिव्याचा मुख हा आपल्याला दक्षिण दिशेला करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे, प्रवेशद्वाराच्या समोर। जेव्हा आपण हा दिवा ठेवतो तेव्हा उंबरठ्याच्या बाहेर, त्यावेळेला त्याच्या खाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता, त्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि त्यावर दिवा हा ठेवायचा आहे। किंवा पिंपळाचं पान असेल, विड्याचं पान असेल, ते देखील तुम्ही ठेवू शकता, पण त्यावर देखील तुम्हाला विड्याचं पान किंवा पिंपळाचं पान ठेवत असताना त्यावर अक्षता म्हणजे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा आपल्याला पेटवायचा आहे आणि त्यानंतर गंध, फूल, अक्षता आपल्याला त्या दिव्याला अर्पण करायचं आहे। काही ठिकाणी त्या दिव्यामध्ये कवडी, एखादं नाणं, तांदूळ किंवा काळी तिळी टाकण्याची पद्धत आहे। आमच्याकडे एकमुखी दिवा हा फक्त साधा दिवा असतो, तोच लावला जातो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू मी टाकत नाही। आणि हा दीप प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो। तो मंत्र कुठला तर ते सांगते, मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन च मया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यज प्रियताम मम।
हा मंत्र म्हणायचा आहे. दक्षिण दिशेकडे तोंड करून हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. यमदीपाला एक प्रार्थना करायची आहे. ही मृत्यूची देवता आहे. या दिवशी आपण देवी देवतांची पूजा करतो. त्याचप्रमाणे आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी यमाची देखील पूजा करतो. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमाची जी पूजा करतो त्या दिवशी आपल्या घरामध्ये अकाल मृत्यू होत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये अकाल मृत्यू हा होत नाही. घरातील प्रत्येक सदस्यांनी या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि हा मंत्र प्रत्येकाने बोलायचा आहे. जर घरात लहान मुलं असतील तर त्यांच्याऐवजी त्यांच्या आईने हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा शांत झाला तर तरी देखील चालतो, पण प्रत्येकाने नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना देखील करायची आहे. दुसऱ्या दिवशी धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा काय करायचा आहे ते सांगते. सकाळी उठल्या आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हा दिवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी ठेवू शकता. पण झाडाच्या ठिकाणी ठेवला तर गाय खाण्याची शक्यता दाट आहे, तर गायीनं हा दिवा खाऊ नये हे कधीही लक्षात ठेवा. आणि तुम्ही डस्टबिनमध्ये देखील टाकू शकता. आणि जर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू इच्छित नसाल तर उकिरड्यावर तुम्ही तो दिवा ठेवू शकता. या दरम्यान तुम्हाला हा दिवा उचलून टाकायचा आहे. सकाळी 6 ते 7:30 या दरम्यानच तुम्हाला हा दिवा उचलून टाकायचा आहे. हा दिवा गाईला खायला द्यायचा नाही किंवा उकिरड्यावर तुम्हाला टाकू शकता. आपली दिशा जेव्हा आपण तो दिवा लावतो तेव्हा ती दिशा दक्षिण दिशा असावी आणि या दिव्याचं मुख देखील दक्षिण दिशेकडेच आपल्याला करायचं आहे. या दिव्याची वात दक्षिण दिशेकडेच आपल्याला करायची आहे. तर ही सेवा आपल्या सगळ्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की करायची आहे. झालेली सेवा महाराजांच्या निमिरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.